मी आता असं आहे आमच्याच गावात गोठणे गावठण तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग त्या घराजवळसून या आंब्या झाड आणलंय आणि हय त्या मस्त की जमिनीत लावलेला असा रानभाजी असा गोटाची वेल आणि ह्याची भाजी मस्त होता। मी आता असं आहे आमच्याच गावात गोठणे गावठण तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग आणि असं एका आमच्या काजीच्या परसोबात निसर्ग सगळं हिरवंगार झालेलो असा आणि आमच्या घराजवळ एक आंब्याचा झाड होता गेल्या वर्षी रुजलेला। गेल्या वर्षी थोडं उशीर झालेलो म्हटलं पुढल्या वर्षी लावूया म्हणून आता त्या घराजवळसून या आंब्याचं झाड आणलंय आणि हय त्या मस्त की जमिनीत लावलेला असा बघूया आता जगता काय आणि धरता काय। घराणा वगैरे घातलेला असा की आंब्याचं झाड जगांदे मस्त की तर मोठा होऊन दे धरांदे त्या आंबे मस्त की लागांदे आणि ते आंबे खाऊसाठी मी जगांदे असा घराणा वगैरे घातलेला असा। तर बघूया काही झाडा तोडते मी तो एक माझ्या कामाचा भाग असा आणि काही झाडा लावतोय पण निसर्गाचा जर समतोल राखायचो असतात ना तर पहिल्या पावसावर काही झाडा लागू होई। झाडे लावा आणि झाडे जगवा वृक्षारोपण करणं ही काळाची गरज असा। त्याच्यामुळं ह्या आंब्याचं झाड लावलं आहे आणि बरीचशी झाडं लावलं आहे मी पण त्याचे व्हिडिओ काय करू गावले नाही असत। तर आता आंब्याचं झाड लावून झालेला असा मस्त आहे की उभ्या जवळजवळ 5-6 फूट मस्त आहे की उंच गेलेला असा। आता थोडेफार आहे काजीत फिराया काहीतरी गावता काय बघूया। एक रानभाजी दिसली आहे माका ती काढूया आणि आपले घरात जाऊया आणि मस्त आहे की रानभाजी ती करून खाऊया। बरेचसे असे रानभाजी रानात दिलेले असत पण रानभाज्यांबद्दल थोडीफार माहिती होई कारण एकसारखे दिसणारे बरेचसे असे वनस्पती असतात त्याच्यामुळं थोडीफार माहिती होई रानभाज्यांबद्दल। तर आता वाईज फिराया रानभाजी घेऊया आणि आपले घरात जाऊया चला। आंब्याचं झाड मस्त आहे की लावलेला असा आणि बराचपैकी उंच असा हैसर मस्त आहे की रानभाजी असा एका बरेचसे असे काटे असतात एका म्हणतात गोटाची वेल आणि ह्याची जी कोवळी असते ना त्याची भाजी मस्त होता। आम्ही काय स्पेशली इलेलो नाही एवढी धरून तोडायची पटकी नाही एवढी धरून तोडायची। ही भाजी काढताना फांदळा होताला चांगलाच घातलं हाफ पॅन्ट घालून येता नाही होता अशी काढायची कोवळी काढायची मस्त लागतं ह्याची भाजी। आपल्याक थोडेसे गावले पुरे किंवा का अरे बाबा कोवळेच काढायचे बकडी एका तुमच्याकडे अडचण भरपूर असा एक खैर असा खैराचे काटे लय बेकार फांदळा होताला चांगलाच पण बघत एक तुरी गावता काय काटे बरेच असत काटे लागले बाया 4-5 तुरे गावले खैराच्या ह्याच्यात फांदळा होताला काटो लागलो एवढे गावले आणि बघूया काय गावतात का हे का पाऊस किलो नाही का काटे बरेचसे असतात। हे कसा सर कोवळे काढू पाहिजे ह्या एका आवळ्याचा झाड असा पण आवळे काय त्या का अजून धरत नाही असत फांदळा होता पण शाप ह्या आंब्याचा झाड असा कलमाचा म्हणजे हापूस आंब्याचा यंदा काय त्या आंबे धरले नाही।
काजीच्या परसू तर असे गोटाचे वेली गावतात मस्तपैकी. पण का चांगला फांदळा होता, पाय बी सगळे फांदळतात. ते वेली काटे असतात बरेचसे, अशा पद्धतीत काटे असतात बारीक बारीक बारीक. कोवळे कोवळे आपल्या घेऊचे असत तुरे. पाऊस येता की काय? एवढे गावले असतात मकारा वाटाचे वेली. आणि हाय मस्तपैकी दोन फुलपाखरा बसलेली असत, मस्त दिसतात ना, छान किती दिसते फुलपाखरू मस्त असत उडाली. एवढे गावले असत आणि 4 गावतात काय बघतय. पण तर संपूर्ण मध्ये फांदळा झाला. ये का ये का आणि 4 गावा हवे होते. ये गावली. कोवळे कोवळे काढूचे असत आपले. तकडे असत बरच मस्त असत ना. विचार किती दिसणारी आणि एक वेल असता. काही आता ना या दाखवलं असते. तकडे काही दिसत नाही तरी पण फिरारी येते. तर एवढे आमका गोटाचे वेलीचे तुरे गावलेले असत. एक प्रकारची रानभाजी असा. पण या वेली बरेचसे असे काटे असतात. संपूर्णपणे फांदळा झाला. त्याच्यामुळे ही भाजी काढूक गेलास तर फुल पॅन्ट घालू पाहिजे. तर एवढी घेऊन जाऊया आणि मस्त करूया. जी भाजी डायरेक्ट कापायची, यात काय आपल्या बाहेर काढूचा नाही, म्हणजे वेगळा काय करूचा नाही. डायरेक्ट जसे वाली कापतो, वाल असता तशी डायरेक्ट कापायची, कांदा खोबरा घालायचा आणि मस्त की तव्यावर याची भाजी करायची. चला घराकडे जाऊन याची भाजी करूया. रानासून जे घोटाचे वेली आणलं जाऊ ना, ते मस्त की थोडेसे धुतलं आणि बारीक कापलं आणि असे मस्त की तव तापत ठेवलेलं. तेल, कांदो, खोबरा आणि काय हिरवी मिरची मसाला घातलेलो असा आणि थोडासा वर खोबरा. अशा पद्धतीत आपली ही भाजी तयार झालेली असा. मस्त की रान भाजी आणि चवीपुरता थोडासा मीठ घातलेला असा. तर ही मस्त की खाऊन बघूया. दिसता एकदम बिर्याणी सारखीच दिसता. थोडंसं भात घालूया आणि मस्त की याची बिर्याणी करूया. ही आपली मस्त की बिर्याणी सारखी दिसणारी घोटाच्या वेलीची भाजी असा. दिसता एकदम मस्त पैकी. थोडीशी टाकूया या भातावर आणि त्याच्यावर ह्यो थोडंसं चमचभर भात मस्त एक अशी एकजीव करूया आणि बिर्याणी सारखी खाऊया. व्हेज बिर्याणी, व्हेज बिर्याणी, व्हेज बिर्याणी असा गरमागरम एक नंबर अशी. दिसता ना व्हेज बिर्याणी. भारीच झाली आहे. मस्त आहे की व्हेज बिर्याणी घोटाच्या वेलीची भारीच झाली आहे. खाऊन बघतोय. मस्त आली. नमुन्याची अशी भाजी झालेली आहे. म्हणजे बिर्याणी टाईपच केलं आहे मी.
म्हाका दिसली थोडीफार बिर्याणी सारखी म्हणून थोडंफार भात घातले आतमध्ये आणि खाले मस्त झाली हे गोटाच्या वेळेची भाजी. तर एक आंब्याचं झाड लावलं आणि येताना मस्त की गोटाच्या वेळेचे तुरे घेऊन येलो मस्त कोवळे कोवळे मस्त केलं त्याची भाजी आणि मी केले तयार बिर्याणी झाली या मस्तपैकीच. तर बरेच जण भाजी मागतात रानातले सगळ्यांका देणं काय शक्य नाही पण ज्यांका रानात जाणं शक्य नसतं त्यांना मी देतोय. एका दोघांका देवची असत रानभाजी रानात जावा मस्त एक अशी रानभाजी घेऊन यावा खावा आणि तंदुरुस्त राहा कारण रानभाजी आपल्या आरोग्याक चांगली असतात. तर रानभाजी दिले नाही म्हणून रागार भरा नको राग नको लोभ असावा. धन्यवाद.